राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। अहिल्यानगरमध्ये साम टीव्हीचे प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणात पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणातील 3 आरोपींना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलंय। 20 ऑगस्ट रोजी पत्रकार सुशील थोरात यांच्यावर अवैध धंद्याची बातमी दिल्याच्या रागातून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि इतर पत्रकार संघटना आक्रमक झाल्या होत्या। याची तात्काळ दखल घेत याबाबतचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। पुढे स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। यामध्ये आरोपी सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू मते आणि प्रशांत शिवाजी निकड या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपींचा मुक्काम वाळुंज येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। दरम्यान हल्ल्यानंतर पत्रकार संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली होती। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आरोपींना अटक न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती। याबाबत खासदार निलेश लंके यांनीही पत्रकार थोरात यांची भेट घेत सहकार्य केले। या प्रकरणातील पुढील तपास तोफखाना पोलिसांकडून सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। साम न्यूजचे पत्रकार सुशील मारुतराव थोरात व 49 वर्ष यांच्यावर दिनांक 20/8/2026 रोजी पाईपलाईन रोड HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला झाला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब यांनी या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI जाधव व PSI दरवडे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेगवेगळे पथक तयार करून 2 वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आले होते। सदर गुन्ह्यातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व इतर आवश्यक गोष्टींचा उपयोग करून तपासात जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांचा उपयोग करून सदर आरोपींचा शोध घेत होतं। सदरच्या आरोपींचा पथकाने राजगुरुनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, सुपा, संभाजीनगर या परिसरात शोध घेतला। आज पहाटे या गुन्ह्यातील आरोपी हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळूज या मनीषी परिसरात येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथक पाठवून सदर ठिकाणाहून या गुन्ह्यातील 3 आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरड हे 3 आरोपी मिळून आलेले आहेत। सदर आरोपी त्यांना अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे। तोफखाना पोलीस स्टेशन हे पुढील तपास करत आहेत। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता गाडगे, पारनेर। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।